सो नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच चालू करूया. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. कसे आहात सगळे? एकदम मजेत ना? आजचा प्लॅन असा है कि आज आम्ही चाललो आहे गावाला. गाँव को जा रहे हैं आज क्योंकि एक दो काम है और मतलब हमारे उधर के जो भगवान है, मतलब वाड्यातला देव असं म्हणतात त्याला, तो उनकी यात्रा है, तो वो सब करना है. तो हम 4 दिन के लिए जा रहे हैं. तो यहीं पे ब्लॉग करते हैं स्टार्ट. होप यू विल लाइक दिस ब्लॉग. सो तर आता आम्ही नारायणगावच्या अलीकडं थोडं राजमहल हॉटेल हे बघू शकता. राजमहल हॉटेलला थांबलो आहे. आणि इथं आम्ही खूप वेळा थांबलो आहे आधी नाश्ता करायला. तो हे बघा राजमहल. तर इथली टेस्ट चांगली असते, मिसळ वगैरे छान भेटते. तर त्यामुळे आता मी पप्पा आजी आणि माझ्या 2 आत्या एवढी सगळेजण आता गावाला चाललो आहे. माझा भाऊ येऊ नाही शकला कारण त्याला काम होतं, सुट्ट्या नाही भेटत त्याला. तर आता आम्ही आलो आहे, नाश्त्याला थांबलो आहे. ही आमची गाडी आहे स्विफ्ट, सेकंड हँड घेतलेली आहे आम्ही. तर ही गाडी आहे चांगली, पण हाईट 6 फूट, तर खूप प्रॉब्लेम देते हाईटवाल्यांना चालवायला. पायाला खूप कळ लागते. तर मग काही नाही, आता नाश्ता आल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं आम्ही. चला बाय. तर आम्ही इथे खायला आलो, गंदी जेवायला आले. आम्ही स्टार्ट करून टाकलं व्हिडिओ काढायचा आधी, कारण ती भूक खूप लागलेली आहे. बघा आत्या, हॅलो. हे दुसरी आत्या, आजी, पप्पा. बटाटा भजी पण मागवली आहे मस्त गरम गरम. खाताना नाही बोलू, शूट करणार. बाय बाय. तर आज सकाळी जेव्हा आम्ही निघालो, जेव्हा स्टार्ट केला मी ब्लॉग, तेव्हा आत्याचा मुलगा जो आहे ना शंदादा, आणि आत्यानी सगळे मला हेच म्हणतायत, तू केसांमधनं हात खूप फिरवतोय. म्हणजे सारखं केसांमधनं हात फिरवणं, मानेवर हात फिरवणं. म्हणजे त्यांनी हे दिलं, त्यांनी बाकी ब्लॉग चांगला आहे म्हणताय, बस तू ते सारखं ते टाळ जरा, ते जरा जास्त करतो. मग आता तोच करायचा प्रयत्न आहे. मी उपाय त्याच्यावर, ही बॉटल हातात पकडली आहे की सारखं केसांवर हात, मानेवर हात सारखा नाही घालवायचा आहे. त्यामुळं बघा केस अशी खाली डोळ्यावर येतात ना, त्यामुळं मला सवय लागलेली आहे. नॉर्मली पण आता व्हिडिओ नाही काढत ना, आता मोस्टली मुलं व्हिडिओ काढायचं म्हटलं ना की लगेच हातावर आपलं केसांवरनं हात फिरवतात मोस्टली. आणि मला नॉर्मली पण सवय, व्हिडिओ जरी काढत नसलं ना, मी केसांमधनं खूप वेळा हात फिरवतो. माहीत नाही, लागलेली सवय आहे. सो मग आता तेच प्रयत्न करायचा आहे. हे सस्ता उपाय त्याच्यावर, बॉटल हातात ठेवायची, काय नाही होत. मग नाही, आत्ता या व्हिडिओमध्ये हे केस बघा हळूहळू खाली येत आहेत. तेच हे हळूहळू होईल इम्प्रूव्हमेंट, याची पण सवय लागेल. तर आता आमचा नाश्ता करून झाला आहे आणि चहा पितात बाकीचे. मी कोल्ड्रिंक घेतलं होतं म्हणून मग मी चहा नाही पिते, पूर्ण झांगडगुत्ता होईल पोटात सगळा. तो मग आता निघू इथून. जवळच राहिले आता गाव काही जास्त लांब नाही आहे. इथून सिनेमॅटिक जास्त काढले नाही, तरी बघू. जर मी गाडी चालवली तर जास्त सिनेमॅटिक नाही निघणार, आणि पप्पांना नाही सांगू शकत. आणि जर गाडी पप्पांनी चालवली तर मग काढेल मी सिनेमॅटिक. सो बघू, तुम्हाला किती दिसतात तेवढंच काढलं. चला कंटिन्यू नंतर काढा. तर आता गावाला आलो आहे आम्ही. हा ब्लॉग जवळपास मराठीतच बनणार आहे, कारण की थोडं एक ट्राय करायचं आहे मला मराठीत मी किती क्लीन बोलू शकतो ॲज कम्पेअर्ड टू हिंदी. जर खूप जास्त फरक पडत असेल तर मराठीतच म्हणेल. पुढे जाऊन हळूहळू करेल मी हिंदीचं ट्राय. म्हणजे हिंदीमध्ये खूप फंबल मारतं, सवय नाही, कारण मराठीमध्ये सवय आहे, कितीही बोलू शकतो मराठीमध्ये, फंबल नाही मारतं. तर आता जस्ट थोड्या वेळाआधी गावाच्या घरी पोहोचलो आहे. गावाच्या घरची हालत लय वाईट झालेली आहे, ते बघू शकता. हे बघा, तर हालत वाईट आहे. आज पण जरा आता खूप किती जवळ 4-5 महिन्यांनी आलो, सो खूप कचरा झालेला आहे घरात. ते साफसफाई करायची आहे. तरी यावेळेस कमी आहे कचरा. तर मग ही साफसफाई झाल्यावर जरा फ्रेश वगैरे होतो. फ्रेश वगैरे झाल्यावर मग भेटूया परत. बाय. तर पप्पा गेलते, जसे सांगितलं मी की किराणा आणायला गेलते रेशन. तर तिथं काय लय गर्दी होती,
त्यामुळं पप्पा म्हणले की नको इथनं घ्यायला. आणि तिथं इथं म्हणजे गावाकडे स्कॅनिंगचं पण काही थंब लावावं लागतं, थंबवर भेटतं राशन. आणि त्याचं पण इथं रेंजचं खूप इश्यू होतं, मग लवकर ते एका माणसाला कितीतरी वेळ लागतो. त्यामुळं मग खूप वेळ थांबावं लागलं असतं. मग पप्पा आले तसेच, काहीच नाही घेतलं. मग आता उद्या खूप लोकांचं बनवायचं आणि खूप काही सामान लागणार आहे. आणि घरात पण सगळं सामान नाही आहे. सो त्यासाठीच किराणा घ्यायला आलो आपण सोबत. बघू आता काय घेतोय. आता किराणा दुकानाच्या बाहेर मी शूट करत होतो आणि पप्पा किराणा घेत होते. तिथं एक माणूस मला बघत होता, मी बघितलं तो मला बघतोय, पण मी शूट करत होतो. सो मग मी इग्नोर केलं. नंतर मी साईडला जाऊन व्हिडिओ काढत होतो आणि तो माणूस दुकानात येऊन म्हणजे दुकानामधल्या दुसऱ्याला विचारतोय, म्हणजे सांगतोय की तो काळ्या टी शर्टवाला तो एकटाच बोलतोय, एकटाच शूट करतोय, काय झालंय. मग माझे पप्पा त्याला म्हणतायत की तो युट्यूबर आहे वगैरे, तर तो व्हिडिओ वगैरे टाकतो असे. आणि मी तिथं गेल्यावर पप्पा मला सांगते. मग मी पण बोल ना, ब्लॉग शूट करतोय तिथं यूट्यूबवर टाकायला. एवढं हसायला आलं मला. तो आधी मला घोरत होता, तो असं बघत होता, काय येडबीड लागलं काय याला. मी म्हणलं नाही, येड नाही आहे, असंच आहे, येडबीड नाही लागलंय मला. खूप भारी. आता एक किराणा घेतलाय बापरे. आणि इथं मागाशी पप्पांनी ना मला चिमणीची घरटं दाखवली. हे बघा, हे विहीर आहे खरंच, जुनी विहीर आहे बघा. ते तिथं एक आहे. तिथं त्यांनी या जाळीला अशी उलटी लटकून काय म्हणतात या पक्षीला पप्पा? सुगरण म्हणतात याला. अशी किती म्हणजे एवढी बारीक असा पक्षी आहे. आणि त्यांनी तिथं किती 4-5 घरटी आहे तिथं. खूप मस्त घरटी बांधलेली आहेत. आणि तिथं ना कुत्र्याची भीती काही नाही, एकदम मस्त बांधलेलं आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान. हे बघा, इथं एक आहे, तिथं खूप सारी घरटी बांधलेली आहेत. तर पप्पा मागाशी सांगत होते किती मस्त ते असं बारीक काड्या कुंपून ते असं, म्हणजे एवढीच पक्षी आहे तरी किती म्हणजे भारी. आणि त्याच्यावर म्हणजे लटकलेलं आहे ते म्हणजे असं कसं ते एक म्हणजे असं गुंतवत असतील ना एकमेकांमध्ये. नेचरच ब्युटी खरं, खूप मस्त. तर आता किराणा वगैरे सगळं घेतलंय. आता आम्ही घरी जाऊ. अजून काय प्लॅन आहे आता? काय काम आहे आता? आम्ही फिरू आय थिंक, किंवा आराम करू, माहीत नाही काय करू, बघू. तुम्हाला कंटिन्यू दाखवतो. चला हां. तर आम्ही इथं घरची चालतो. त्यांनी नॉर्मल आपली नारळ असतात ना, त्यांची नारळाची झाडं उगवलीत. हे बघा, हे इकडं. हॅलो म्हण की, हॅलो असं म्हण. हे असं, हे लय खाली अशा फांद्या आल्यात. ते म्हणले हे साईडच्या फांद्या काढल्या ना, या 1-2 अशा खालच्या साईडच्या फांद्या काढल्या ना, हे अजून उंच जाईल वगैरे. हे बघा ना, प्रॉपर गावाकडचं घर टाईप असतं. तुळशी वगैरे असं मस्त वरांडा आहे घराबाहेर, असं छानपैकी. हवा पण किती मस्त चालू आहे असं. खरंच यार, हे मला मार्शल बॉल, अरे बघा खेळणं चालले. इथं बसायला बसतं खाट वगैरे, खूप छान. तिकडं मागच्या बाजूला चूल वगैरे पण होतो. येते का मारता? वेगवेगळी झाडं, लिंबाची. तर चूल आहे इकडे, एक लिंबाचं झाड आहे. खूप छान वातावरण आहे असं, म्हणजे शांततेचं वातावरण, शांततेत घर, एकदम छान. वरती जायला झाड आहे. कसं वाटते पप्पा?
मस्त झाड उगलीत ना, हवा जास्त चालते इथं, त्यामुळं अजून खेळती हवा. दिसतंय ना, मी दिसतोय ना. हा कुठे स्ट्रॉबेरी? ते छोट, मला मारू नको. हे स्ट्रॉबेरीच, अच्छा हे. स्ट्रॉबेरी तिकडं, भेंडी लावल्यात थोड्या, गवार सॉरी भेंडी नाही गवार सॉरी. मी काय त्यांना शेतीचं नाही सांगत आहे, मी दाखवतोय फक्त इथलं घर कसं आहे. मामाचं घर आहे म्हणायचं. मामाचं? कोणाच्या मामाचं? तुझ्या माझ्या मामाचं थोडी नाही, भावाचं आहे. भावाचं आहे माझ्या. मामाचं थोडी नाही, भावाचं घर आहे. मला वाटलं आमचं स्वर्ग आहे. पण त्यांच्या भावाचं आहे. त्यांच्या भावात हा. आमची पर आहे मामाचं. त्याच्या बाळूच्या इकडे गेलं. अरे ते चंदूच्या मायाचं. तर नंतर कंटिन्यू करू अजून. आता मस्त चहा पितो असं बघा किती छान. तिथं खाटा असे मस्त 2 झाडांच्या मध्ये खाट ठेवलेला आहे. मस्त सावली तिथं आणि हवेत बसायचं मस्त बाहेर चहा पीत वगैरे. एवढं सुंदर वातावरण असल्यावर का परत शहरात जावं लागतं ऑब्विसली. तुला दाखवू हे ना तू. तुझं नाव काय सांग? देवांश. पूर्ण नाव सांग ना. देवांश दत्तात्रय रोकडे. हा तर दत्तात्रय रोकडे माझा भाऊ आहे, त्यांचा मुलगा आहे हा. त्याचा खेळतोय. नाही बसतच नाही. नाही बसत. बसलं. तर नंतर कंटिन्यू करतो. चला बाय. तर आता इथं एका घरामध्ये यांनी नवीन मांजर आणली आहे. पिल्लूच आहे, असेल किती 2-3 महिन्यातच असेल ना, जास्त नसेल, छोटच आहे. लपलं होतं, लपून बसलं होतं पिल्लू म्हणून घाबरतोय. सुटे काय खूप क्यूट मांजर होती, खूप क्यूट. ओरडणं नसतं. नाही तू नाही पकडू शकत. अरे बापरे. खेळ आता बघू. खेळ नाही जमत. आता असेच दिवस चाललेत, आरामात दिवस चालले. गावाला आलं रेस्टच असते. इथं आल्यावर काही काम नसतं, काही बाहेर निघालोच नाही आज जास्त, त्यामुळं. आणि काल पण नव्हतं निघालो, त्यामुळे शूटच जास्त केलं नाही. उद्याचं पण सांगता नाही, परवा मजा येईल. परवा कारण की खूप काही कामं पण आहे, खूप सारखी धावपळ होणार आहे. हॅलो बोला ना. हॅलो. हा तर हे माझे बाबा आहेत, ते इथंच राहतात, त्यांचंच घर आहे हे. तर आता चहा आलेला आहे, चहा पिऊया आणि नंतर कंटिन्यू करूया. तर तुम्हाला लास्ट जे दिसलं ते आम्ही त्यांच्या घरी गेलतो. त्यानंतर 1-2 कामं होती, ती कामं झाली. त्यानंतर आम्ही आलो, मग घरी आलो. एका रिलेटिव्हला भेटायला गेलतो आणि ते रेशनचं परत बघायला गेलतो आणि ते काही झालं नाही परत, ते अजून अडकूनच आहे. सो घरी आलो आणि घरी आता गावाकडे जेवण लवकर होतात. सो आता जेवण पण झालं, सगळं झालं. आणि आता मी बघितलं टायमिंग, हे कालचा आणि आजचा दिवस पकडून खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे ऑलरेडी. सो पुढच्या 2 दिवसांचा वेगळा ब्लॉग बनेल. तर हा ब्लॉग इथे सेंड करूया.
ब्लॉग आवडला असेल लाईक करा. ब्लॉगमधला फेवरेट पार्ट कमेंट करा. काही इम्प्रूव्हमेंट्स तुम्हाला जाणवले असतील पाहिजेत माझ्या ब्लॉगमध्ये तर त्या पण कमेंट करा. भेटूया तुम्हाला अशाच एका ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब पण करा सगळ्यात मेन म्हणजे. भेटूया तुम्हाला अशाच एका ब्लॉगमध्ये. पुढचा कंटिन्यू करू. तोपर्यंत बाय बाय.